या संघाने तोच ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ. पहिला चेंडू खोदून काढलाय, ब्लॉक होलचा नक्कीच मारा पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू तिथे फेकला होता. अकाउंट ओपन केलाय जय अंबिका देवरुंगपाडा टीमच्या माध्यमातून. फलंदाज ऋतिकच्या बॅटमधनं ती पहिली धाव आली आहे. काय जबरदस्त टेक्निकल टीम प्रिन्स मूवीची तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तंतोतंत माहिती प्रेक्षकापर्यंत पोहोचवली जाते. दरम्यान फटका सुरेख आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा तिथे एकवटल्या गेल्या. 2 धाबाने वाढती धावसंख्या, 2 चेंडू आणि 3 धाबा धावफलकावर पाहायला मिळते. जबरदस्त मागची मॅच रंगली. भाबारे संघाने एकतर्फी तो सामना जिंकला. 49 धाबा बनवल्या होत्या आणि 50 धाबा बनवायच्या होत्या, परंतु त्या 50 धाबा सोनेरी टीमला बनवता आल्या नाही. चेंडू सुरेख आहे, बॅकवर्ड बाउंड्रीला खेळून काढलाय तिथे आणि चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला हरकत नाही. गोरख काकडे आमनेपाडा गावचे नक्कीच जे आहेत त्यांनी यायचं आहे. प्लीज आपलं सहर्ष स्वागत असेल व्यासपीठावर. गोरखजी काकडे साहेब आमनेपाडा गावचे समाजसेवक आहेत आणि त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुढचा चेंडू संकेत पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, अनसक्सेसफुल फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि झेल टिपला तिथे, फलंदाज बाद झालाय. थँक्यू सो मच डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. अजय आलाय. मनोज बाद झाल्यानंतर इनॅट नंबर 3 क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवर खेळताना आपण पाहणार आहोत. ट्रॅकर तिथे मात्र अतिरिक्त उचली घेणारा चेंडू, बाउन्सर चेंडूचा मारा पाहायला मिळतोय. आपल्या गतीसाठी जाणला जातो संकेत. पहिल्या षटकामध्ये वाक्याने जोगी कामगिरी राहिली आहे. तर यापुढील बिग फाईट असेल नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश जांभूलपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण लगेच तयारीत राहायचंय. खोदून काढलाय चेंडूला, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. प्रॉपर ब्लॉक हॉलचा चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. लाजवाब गोलंदाजी राहिली आहे, दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. संकेतने पहा मित्रांनो 6 चेंडूमध्ये 1 विकेट आपल्या नावावर केली आणि मात्र 5 धावा खर्च केल्या. 2 डॉट चेंडू, 2 दुहेरी धावा, 1 एकेरी धाव आणि चौथ्या चेंडूवर विकेटचं पतन झालं होतं. 5 धावा मात्र. पहिलं षटक मी म्हणेन ग्रीष्मा 11 संघाच्या नावावर राहिलंय. आता दुसऱ्या षटकामध्ये जंबिका देवरुंगपाडा टीमला थोडंसं बॅटिंगमध्ये गेअर चेंज करावं लागेल. जी गाडी दुसऱ्या गेअरवर चालते तिला चौथ्या 5व्या गेअरवर चालवावे लागेल. एक्सलेटर थोडासा करावा लागेल. 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. एस्टेनच्या मागे या संघाचा मास्टर ब्रेन आमनेपाडा टीम रन मशीन गुणेश आपण पाहतोय. एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे गुणेश. क्लासिकल फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. या आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण सातत्याने ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला पाहतो आणि गुणेश पाटीलला देखील पाहत असतो. न्यू बॉलर दुसऱ्या षटकामध्ये सेकंड ओव्हरमध्ये यश आलाय. यश पाटील यावेळी फुलटॉस चेंडू होता, बॅटवर आला नाही चेंडू. डॉट बॉल आला. अंतिक खराब चेंडू होता, परंतु त्या खराब चेंडूला दिशा दाखवण्याचं काम फलंदाजाला करता आलेलं नाहीये. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज ऋतिक आहे. मनोजची केली संपुष्टात आली. 3 चेंडूमध्ये 4 धावा बनवून
डगआउटच्या असलेला आपण मनोज जाताना पाहिला. त्यानंतर ऋतिक आणि अजय हे दोन फलंदाज खेळपट्टीवर खेळतायत. यश पाटील बॉलिंग ट्रॅकवर दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द लाईन. आप ट्रॅकर फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक पळतोय आणि चेंडू सापडणार नाही. आउटफील्ड पास, चेंडू सीमा पार येतो हा चौकार. जबरदस्त फटका होता आणि त्या फटक्यावर 4 धावा लिहिल्या होत्या. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक स्क्वेअर ऑफ द विकेट वीरेंद्र सेवक स्टाईलने स्क्वेअर कटचा तो फटका होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज यश पाटील. यावेळी बॅटची आउटसाइड एज, चेंडू सापडणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉप एंडला चेंडू जातोय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. कंप्लीट एफर्ट तिथे पाहायला मिळाला नाही. यष्टीरक्षक बीट शॉट, थर्ड आणि शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक देखील बीट झाला होता. 2 धाबा या चेंडूवर. 3 चेंडू आणि धावसंख्या आपण पाहतोय 11 वर. 1 विकेट डाऊन झाली आहे. ओव्हर द लाईन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. टर्न करून खेळण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल प्रयत्न आहे. चेंडू आणि गती होती त्या चेंडूमध्ये. चेंडूला पाठवून दिला सीमा पार आणि तिथे येतोय चौकार. खरपूस समाचार घेतोय खराब चेंडूंचा. पहिला चेंडू खराब होता परंतु त्याला काही धाबा आल्या नव्हत्या. यावेळी देखील प्रयत्न चांगला होता परंतु बॅटवर चेंडू आला नाही. खाली राहतोय चेंडू. संकेत चेंडूवर येतोय. चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान एक धाव जोडली जाते. एका धाबेच्या मदतीने धावफलक आता 16 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडू 16 धाबा जकडून नक्कीच ठेवलाय फलंदाजांना. या षटकामध्ये देखील 2 चौकार आले परंतु कुठेतरी धावसंख्या जशा पद्धतीची पाहायला मिळायला हवी होती तशी धावसंख्या आतापर्यंत उभारताना कुठेतरी दिसत नाही. जय अंबिकार देवरुंगपाडा संघाचे फलंदाज. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु तिथे या फटक्यासाठी स्वीपर कव्हरला थोडंसं पंबलिंग झालंय. त्याचा फायदा उचलताना फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटक समाप्त दुसरं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला 18 पाहायला मिळते. 9.00 ची सरासरी इथे आपल्याला खेळपट्टीवर स्कोर करताना आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज 2 चेंडूंचा अजून 2 षटकांचा अजून खेळ शिल्लक आहे आणि या 2 षटकामध्ये किती धाबांची मजल मारतील जय अंबिका देवरुंगपाडा संघाचे फलंदाज. आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली आहे. संकेतने 5 धाबा खर्च केल्या. 1 विकेट पहिल्या षटकामध्ये आली. त्यानंतर यश पाटीलनं दुसरं षटक थोडंसं मात्र थोडीशी मुभा दिली. 2 चौकार आले. 13 धाबा खर्च केल्या आणि या 13 धाबाच्या साह्यानं धावफलक 18 वर आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजनाविषयी आपण जर सांगायला गेलं तर एक जबरदस्त आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड आयोजित आई कालूबाई चषक 2025 टॉस बॉक्स आपण पडतोय. स्वर्गीय साहिल विनोद भांबरे याच्या आठवणींना उजाला देण्यासाठी ते टॉस बॉक्स उभारलं गेलंय. माझ्या समवेत आज समालोचक योगेश पाटील, भिवंडी कुकसे, एक नामवंत समालोचक. अंपायर्स जर पाहायला गेले तर तिन्ही मान्यतापूर्वक असे पंच आहेत ऑफिशियल. उमेश केने सर, महेंद्र सर आणि साजिद लाला सर. या दरम्यान हा चेंडू सुरेख पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर प्रचंड वेगाने बॉडीवर आदळतोय. फलंदाज तिथे बीट होतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्वप्नील आलाय तिसऱ्या षटकामध्ये. चौदरपाडा टीम आपण आपला कॅप्टन थोडासा सज्ज ठेवा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न खोदून काढलाय चेंडूला. वाईड ईस्ट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत.
एक मात्र धाव तिथे जोडली जाईल आणि एका धाब्याच्या मदतीने धावफलक 19 वर आपल्याला पाहायला मिळत आहे. जांभूलपाडा आणि चौधरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन नक्कीच असं नसतं वा, कारण इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाणार आहे. प्रत्येकी मॅच पहिल्या फेरीतील 4 षटकांची असणार, याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. ओ हो, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पुलर लेनचे चेंडू आपण जास्त फेकताना पाहिलेत गोलंदाजांना. ओव्हर पिच चेंडू, ब्लॉक होल मधला चेंडू जकडून ठेवलाय. धाबांवर अंकुश लावण्याचं काम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या गोलंदाजांनी केलंय. आपले हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने चुकीच्या फटक्याची निवड केली. कुठेतरी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित जास्त धावा मिळाल्या असत्या, परंतु कव्हर्सला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न. कव्हरचं क्षेत्र निवडलं, शॉर्ट्स कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता. एक मात्र धाव येते. 4 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च केल्यात. काय जबरदस्त तुफानी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय गोलंदाज स्वप्नील. गती परिवर्तन, स्क्वेअर ऑफ द विकेट, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने फटका खेळून काढलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव येते. 5 चेंडू मध्ये 3 धाबा खर्च केल्यात, 2 निर्धाव चेंडू आणि 3 सिंगल आल्यात. पूर्णपणे जखडून ठेवलाय घट्ट रशीने, साखली बांधले पायामध्ये दोन्ही फलंदाजांच्या. धाबांचं वालवंट पसरते चौबाजूने. काय जबरदस्त गोलंदाजी. यावेळी मात्र लांबून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पोचला तिथे. क्षेत्ररक्षण अप्रतिम, धावबाची शक्यता, फलंदाज अंतिम चेंडूवर होतोय बाद. डीजे चांगली गोलंदाजी झाली आहे. एक्झॅक्टली जो प्लॅन सेट केला होता देवरुंगपाडा टीमच्या फलंदाजासाठी, तो नक्कीच प्लॅन सक्सेसफुल ठरतोय. एक्झिक्युशन अप्रतिम पाहायला मिळतंय आणि कशा प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याचं प्रात्यक्षिक संकेतनं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून यश पाटीलची जे केलं गोलंदाजी अप्रतिम राहिली. 2 चौकार नक्कीच त्याच्या षटकामध्ये आले. 13 धाबा खर्च केल्या होत्या. त्यानंतर स्वप्नीलने वापसी करून दिली संघाला. 3 धाबा खर्च करून 1 विकेट आपल्या नावावर केली आणि आता अंतिम चेंडूवर अंतिम षटकामध्ये प्रथम आलाय. प्रथम जाधव टर्न करून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. वाईट चेंडू येतोय. लाईन जोपासावी लागेल गोलंदाज प्रथम जाधवला. सुवैर मारा पहिल्या चेंडूवर, एक अतिरिक्त धाव, 23 धाबा धावफलकावर. पुढचा चेंडू, पहिला चेंडू आहे. फुलटॉस यावेळी मेजवानी होती. क्षेत्ररक्षक आहेत, बघत राहणार. चेंडू त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय होतो सीमा पार, वाईड इज लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो हा षटकार. काव शेप मध्ये हा फटका खेळून काढला. काव कॉर्नरला डॉमिनेट आता करावं लागेल या षटकामध्ये. धावसंख्या 29, 29. 5 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. यापुढील बिग बॅटल ज्युनियर नक्षत्र चौधरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम जांभूलपाडा. एज लागली आहे, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. अचूक झेल टिपलाय, पंचांचं बोट आकाशाकडे आणि बिग विकेट डाऊन. आणखी एक मोठा धक्का लागतोय.
चांगली गोलंदाजी होते ग्रीष्मा 11 आवण्यापाडा टीमच्या माध्यमातून. न्यू बॅटर किशोर आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग मध्ये डॉमिनेट करावं लागेल. फिनिशर आहे देवरुंगपाडा टीमचा. समोरच्या दिशेने फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी आणि संधी उकली जाते. सोपा झेल होता परंतु कॅरी करता आला नाही गोलंदाजाला. झोली मांडली होती त्या झोलीमध्ये पडला नाही चेंडू. चेंडू हातातून निसटला आणि जमिनीला दान केला. धावसंख्या 1च्या स्वरूपात पुढे जाते. 30 धाबा फलकाबाद जोडल्या गेल्यात. 3 विकेट्स गमावले गेलेत. चौथा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या बेली देखील गतीमध्ये बेट होतोय. लाईन आणि लेंथ कुठेतरी जबरदस्त पाहायला मिळते. गोलंदाज प्रथम जाधवच्या माध्यमातून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मी म्हणेन अनसक्सेसफुल प्रयत्न राहिलाय. 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडू 30 धाबा. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. पूर्वार्धाचा अंत होईल या 2 चेंडू नंतर. या मिलिस यू विस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. चला बॅटर आपण रेडी राहा कारण एवढा वेळ आपल्याला दिला जाणार नाही. जेव्हा एक बॅटर आउट होऊन सर्कल पर्यंत पोहोचेल इनफिल्डच्या तोपर्यंत आपण त्या सर्कलमध्ये यायचं आहे. एवढा वेळ बॅटर्सला दिला जाणार नाही. लक्षात घ्या कारण आज वेळ कमी आयोजकांकडे देखील. सकाळच्या सत्रामध्ये देखील सामना उशिरा सुरू झाला होता. त्यानंतर आमनेपाडा आणि देवरुंगपाडा दोन्ही संघ उशिरा आले होते. समोरच्या दिशेने फटका चांगला खेळून काढला परंतु तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तिथे गोलंदाज थोडीशी चूक करतोय. प्रॉपर थ्रो फेकला होता. थ्रो कलेक्ट करता आला नाही. जर कलेक्ट केला असता तर नक्कीच तिथे धावचीच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज बाद झाला असता. परंतु 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 आणि विजयासाठी 33 धावांची गरज असणार आहे इथे. तर टॉस बॉक्स मध्ये आता आपण जाणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन चला या. चौदरपाडा टीम आणि जांभूलपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लगेच यायचंय. आणखी एक चांगली मॅच आजच्या दिवसातील रंगतदार मॅच पाहायला मिळणार आहे. एका बाजूने ज्युनियर नक्षत्र चौदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश जांभूलपाडा. तर मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांना मी विनंती करतोय. महेश थले साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी करणार आहोत. टॉस आमच्या हातामध्ये. एका बाजूने छापा आहे दुसऱ्या बाजूने काटा आहे. आमचे मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. श्री गणेश जांभूलपाडा टीमचा कॅप्टन कॉलिंग करणार प्रथम. हेड्स इज द कॉल आणि छापा पडलाय. तर शीतपेय देखील आहे टॉस विनिंग कॅप्टनसाठी आणि आपण शीतपेय लगेच देणार आहोत. आमचे मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते शीतपेय टॉस विनिंग कॅप्टनसाठी मिरिंडा. मी मान्यवरांना विनंती करतो आपण आसनस्थ व्हायचं आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला 2 प्रश्न फक्त विचारणार आहोत. टॉस जिंकला श्री गणेश जांभूलपाडा टीमच्या कॅप्टन आणि प्रथम डिसिजन काय आहे? डिसिजन पेंडिंग नका ठेवू मित्रांनो कारण वेळ आपल्याकडे आधीच कमी आहे. काही हरकत नाही लगेच आपण डिसिजन कळवायचं आहे. परंतु 4 षटकांची मॅच आहे तर नक्कीच थोडेसे खेळाडू त्यांचे उपस्थित नाहीत परंतु ते डिसिजन सांगतील. या आयोजनाविषयी आपण काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे. आयोजन सुंदर आहे. तर आज पहिली मॅच आहे. किती एनर्जी घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये उतरणार आणि आपला रोल काय असेल लाजू नका प्लीज. तर काय हरकत नाही. चौदरपाडा टीम आपल्याला नक्की थोड्या वेळात आम्ही डिसिजन कळू आपल्यापर्यंत. तोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. तर कॉमेंट्री पॅनलमध्ये सजेत ओ टू योगेश पाटील सर. थँक्यू.
हॅलो चेक. पहिला सामना हाय स्कोरिंग पहिला आणि हा दुसरा सामना आपण पाहतोय की लक्ष मोठंही नाही लक्ष छोटंही नाही परंतु फाईट बॅक करण्यासाठी एक चांगला टोटल उभारला टीम म्हणजे अंबिका देवरुंगपाडा संघाने. 33 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामची जोडी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गुणेश पाटील आणि त्याच्या सोबतीला संदीपला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलेलं आहे. हा सुरुवात आपण जर पाहिली तर या ठिकाणी गोलंदाजीमध्ये चांगल्या प्रकारे पाहिले आपण कारण पॉवर प्ले मध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती संकेत पाटीलनं. त्याच्यानंतर पाहतो की दुसऱ्या षटकामध्ये देवरुपाडा संघाने मात्र वापसी केली कारण यशच्या अगेन्स्ट 13 धावा आल्या. त्याच्यानंतर आपण स्वप्नीलचं षटक पाहिलं आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये प्रथमनं 10 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याच्या नावामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र इथून 33 धाबाचा पाठलाग करण्यासाठी ऋतिक पुढे आता मात्र मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतः चेंडू मात्र त्या ठिकाणी गोलंदाज स्टॉप करतोय. सुरुवात षटकाची न्यूज जर्सी आता मात्र त्यांच्या अंगावरती आपण पाहत आहोत आणि ही जर्सी आपण जर पाहिली तर देवरुंगपाड्याचे माजी सरपंच सन्माननीय श्यामचंद दलवी यांनी मात्र ही जर्सी त्यांना पुरस्कृत केलेली आहे. लक्ष बैलाचे मालक खराब चेंडू फ्लॉविंग स्वीप फुल टॉस आणि त्याला मात्र त्या ठिकाणी दिशा दाखवली. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. खाली बसला कनेक्शन प्रॉपर पाहिलं आपण. पाहायला मिळाली ती म्हणजे फलक्यावरती एकूण 6 धावा. विकेट टेकिंग गोलंदाजी मात्र या ठिकाणी करावी लागेल. त्यावेळी तुम्ही या धावांचं संरक्षण करू शकता. इथे रिव्हर्सचा फटका बाहेर काढला अगदी बॉडीला ब्रश होणारा चेंडू पुन्हा मात्र त्या ठिकाणी पाहू शकेल डॉटनं चेंडूची आपल्याला सांगता पाहायला मिळाली. पहिला सामना सुद्धा आपण या आजच्या दिवसामध्ये एकतर्फा पाहिला आणि असं वाटतं की या सामना मात्र कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत देवरुंगपाडा संघाचे गोलंदाज मात्र या ठिकाणी फाईट बॅक देण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांच्याकडे अटॅकिंग गोलंदाज आहेत. चांगला खेळ मात्र या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे परंतु त्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी चांगल्या लाईनवरती मात्र या ठिकाणी मारा करावा लागेल. आतापर्यंत ऋतिकने वापसी चांगल्या प्रमाणे केली. हो अजून एक चांगला चेंडू फलंदाज बीट झाले यष्टिरक्षक बीट झाले आणि चेंडू पाहू शकाल त्या ठिकाणी शॉर्ट फायलिंगचा क्षेत्ररक्षक वेगळं चाललाय. धोका निर्माण होऊ शकला असता परंतु त्या ठिकाणी फेकी चुकीची आली आणि त्याच्यामुळे पाहतोय की एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये म्हणजे एक्झॅक्टली या चेंडूवरती एकही धाव मिळाली नसती परंतु विकेट किपर आसमानकडून तिथे चूक घडली गेली आणि त्या चुकीमुळे 2 धावा मात्र त्या ठिकाणी देवरुंगपाडा संघाने बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघाला. कारण ज्यावेळी आपण छोट्या लक्षाचं संरक्षण करतो त्यावेळी तुम्हाला प्रत्येक धाव वाचवण्यासाठी मात्र त्या ठिकाणी घाम घालावा लागेल परंतु इथे चुका होत आहेत. या चुका मात्र तुम्हाला सुधारावं लागतील. चुका तुम्हाला लवकरात लवकर करेक्शन करावं लागतील आणि आता मात्र या स्पर्धेपासून तुम्हाला दूर राहावं लागेल. नॉकआउटची स्पर्धा आहे. जो जिंकेल तो पुढे जाईल. जो पराभूत होणार त्याला मात्र या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल. परंतु आज गुणेश पाटील काय फटके साकारतोय. पुन्हा मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी फ्लॉविंग स्वीप आणि चेंडू पुन्हा चाललाय लॉंग लीगच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार.
संपूर्ण षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर सर्व चेंडू मात्र त्या ठिकाणी गुणेश पाटीलने फेस केले. त्यामध्ये 3 तो डॉट केला आणि 3 चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती एक चौकार निघाला. म्हणजे तेथीचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी सुरुवात आपण चांगली म्हणू शकतोय. विदाउट लॉस 12 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि त्या मात्र विजयासाठी 18 चेंडूच्या खेळामध्ये 21 धावांची आवश्यकता असेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज मनोज गोडे. या दोघांची आपण जर कामगिरी जर पाहिली तर या सीझन मध्ये चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. त्यांना मात्र चांगली साथ आसमान देत असतो. त्याचप्रमाणे आपण किशोरला मात्र त्या ठिकाणी पाहत असतो की या सातत्याने तो सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी करत असतो. परंतु इथेही आता मात्र 18 चेंडूमध्ये 21 धावा मात्र वाचवल्या जाणार का की इथे मात्र संदीप स्ट्राईक रोटेट इथे करेल प्रयत्न तर मोठा फटका खेळण्याचा होता आणि चेंडू डायरेक्टली जाऊन इष्टांवरती धडकला आणि टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला फलंदाज बाद. आपण जर रिप्ले मध्ये पाहिले तर एक्झॅक्टली विकेट टेकर चेंडू नव्हता परंतु संदीपने फटका मात्र चुकीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा शकाल फुलटस होता अगदी ऑफस्टिकच्या बाहेर निघाला आणि शून्यावरती इथून बाद होऊन माघारी परतला. न्यू बॅटर मोनिश पाटील आलाय. लिडिंग एक चेंडू हवेत मिडो आपला क्षेत्ररक्षक तैनात झेल पकडण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे झेल ड्रॉप. चुकीचं क्षेत्ररक्षण. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेलच्या क्रिकेटचा खेळ हा समीकरण प्रत्येकाला मात्र ठाऊक असणं गरजेचं आहे. परंतु तिथे चूक करली गेली आणि पाहू शकाल त्या ठिकाणी राहुलच्या वतीने मात्र झेल ड्रॉप केला गेला. पहिल्या चेंडूवरती सफलता आय थिंक मिळाली असती परंतु कुठेतरी पुन्हा मात्र आउटफील्ड मध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र प्राप्त झाला. 2 धावेने आपला स्वतः त्याने डावाला सुरुवात केली आणि त्यानंतर पहा म्हणून आतापर्यंत या षटकामध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला टिचून मारा इथे मात्र करावं लागेल. यानंतर पाहू शकाल पुढील सामना जो पाहणार आहोत नक्षत्र ज्युनियर चौदरपडा विपक्ष श्री गणेश जांभूलपडा या 2 संघादरम्यान लढत असेल. निकेश लिहिणे नाणेफेकी जिंकली आणि निकेश आपला निर्णय आता आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. ऑनसाइड पुन्हा उडवलाय फटका चांगला छत्रशे पोहोचतील तोपर्यंत चेंडू चालला पलीकडे एका टप्प्याच्या चौकार. श्रीगणेश जांभूलपडा वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट अगेन्स्ट नक्षत्र चौदरपडा. परंतु या ठिकाणी जसा जीवनदान मिळाला मोनिश पाटीलला आता मात्र तो चांगल्या कॉन्फिडन्स मात्र फटके खेळतो आणि पहिला चौकार सुद्धा मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. भरपूर वेगाने आता धावा येत आहेत ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी. अजून एक त्या ठिकाणी मिड विकेटला खेळायचं होतं परंतु वरची कडा लागली चेंडू चला शॉट फाईनल इकडे सिंगल धाव घेण्याचे मात्र त्या
परंतु कुठेतरी गुणेश पाटील नावाचा वादळ जरूर या मैदानाच्या आतमध्ये आलाय, कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये फक्त 10 धावींची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर चांगली फलंदाजी गुणेश पाटीलने केली, 12 धावा तिथे जोडल्या गेल्या आणि या षटकाची सुरुवात मनोज गोडने चांगल्या प्रमाणे केली होती. पहिल्या चेंडूवरती विकेट्सला मात्र मिळाली, परंतु त्याच्यानंतर कुठेतरी फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चुका घडल्या गेल्या आणि त्याच्या विरोधात सुद्धा मात्र एकूण 11 धावा जोडल्या गेल्या. परंतु दोघांनी पहा या ठिकाणी कुठली एकही एक्स्ट्रा धाव मात्र खर्च केली नाही, एक्स्ट्रा चेंडू टाकला नाहीये. म्हणजे दोघांमध्ये गोलंदाजीमध्ये चांगला तंत्र आपण पाहिलं, परंतु इथे आता 10 धाबीची गरज असताना किशोर घोडेचा मात्र त्या ठिकाणी वापर केला जातोय तिसऱ्या षटकासाठी. उंच पुरा असा हा गोलंदाज विरुद्ध विकेट मारा करतोय. लोपुटा चेंडू ऑनसाईडला उडवला, गॅपमध्ये चेंडू चालला, बिडुकीचा फिल्डर चेंडूवरती पोहोचतोय, तो परत सिंगल धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न करतायत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, दोघांमध्ये चांगला तालमेल आता मात्र हॅलो हॅलो चेक. पुन्हा मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी मिस्ट्रोक आणि पुन्हा झेल ड्रॉप त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज कॅचेस मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केल्या गेल्या आणि त्याच्यामुळे पाहतो की या सामन्यापासून आता मात्र कुठेतरी जे अंबिका देवरुपडा संघ आपल्याला भरपूर पिछाडीवरती पाहायला मिळतोय आणि विजयाकडे आता मात्र अग्रक्रमण करत असताना या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ, कारण चेंडूची संख्या जास्त आपण पाहतो आणि धावांची संख्या आपल्याला कमी पाहायला मिळते, कारण 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि त्या 10 चेंडूमध्ये आता मात्र फक्त विजयासाठी 7 धावींची आवश्यकता असेल. रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. नऊ चेंडू शिल्लक आणि 9 चेंडूमध्ये आता मात्र या ठिकाणी फक्त 3 धावींची आवश्यकता टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. आजचे दोन्ही सामने आपण जर पाहिले तर कुठेतरी एकतर्फा होताना पाहायला मिळाले. लेग स्टंप वरती मारा पाहू शकेल त्या ठिकाणी फलंदाज बीट आणि अखेर शेवटच्या क्षणाला मात्र पाहू शकेल पंचांनी त्या ठिकाणी फलंदाजाला बाद घोषित केलं. लेग बी फोरच्या रूपाने मात्र या ठिकाणी विकेटचं पतन होताना पाहिलं आपण आणि अशा रीतीने मात्र पाहू शकाल आमनेपाडा संघाला लागणारा हा दुसरा धक्का. पहिला सामना पाहिला तर त्या ठिकाणी धाबांचा संरक्षण करत असताना मात्र तो सामना जिंकला विरेन स्पोर्ट जय बजरंग भाववाले संघानं. आणि दुसरा सामन्याचा विचार केला तर असं वाटतं की कुठेतरी धाबांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी सामना जिंकण्याची संधी असेल ती म्हणजे आमनेपाडा संघाकडे. संकेत आला आणि पाहू शकाल त्या ठिकाणी पुन्हा मिस्टेक घडली आणि पुन्हा पाहू शकाल एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये होत असताना आणि अशा प्रमाणे पाहिलं तर 2 धाव्यांच्या अनुषंगाने स्कोर आर लेवल विजयासाठी अजून एका धावेची आवश्यकता असेल टीम आमनेपाडा संघाला. जे अंबिका देवरुपडा संघाच्या वतीने भरपूर काही चांगल्या अपेक्षा होत्या त्यांच्या सहकार्याने, परंतु अपेक्षापूर्वक मात्र त्यांचा खेळ आज राहिला नाहीये. खास करून फलंदाजीमध्ये चुका घडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर पाहतो की कॅचेस सुद्धा ड्रॉप केले गेले आणि आज चांगले संकेत देतोय टीम आमनेपाडा संघाला, कारण गोलंदाजीमध्ये सुद्धा जबरदस्त त्याने स्पेल हाताळला आणि फिनिश जर पाहिली तर त्याच्या अंदाजामध्ये सिक्सर लगावत असताना मात्र आज सामना